खोक्या उर्फ सतीश भोसले 6 दिवसांपासून अद्यापही फरार आहे। शिरूर पोलिसांची 2 पथकं त्याच्या मागावर आहेत, मात्र अद्यापही त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही। गेल्या 6 दिवसांपासून हा खोक्या फरार आहे। दरम्यान त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे। या अर्जावर आज सुनावणी होणार आहे। बीड सत्र न्यायालयामध्ये आज त्यावर सुनावणी पार पडणार आहे। नेमकं कोर्ट यावेळी काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, आपण पाहतोय खोक्या कुठे आहे हे कुणालाच माहिती नाहीये। पोलीस त्याच्या मागावर आहेत, मात्र त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सुद्धा दाखल केलाय, ज्याच्यावर आज सुनावणी होणार आहे। हो, नक्कीच सतीश उर्फ खोक्याभाई जो आहे मागील 6 दिवसांपासून फरार आहे। शिरूर पोलीस ठाण्यामध्ये आता त्याच्या विरोधामध्ये 3 गुन्हे दाखल झालेले आहेत। अशामध्येच त्याच्या आता जामीन अर्जासाठी अडचणी ज्या आहेत त्या निश्चितच वाढल्या जाऊ शकतात। आज जर पाहिलं तर बीडच्या सत्र न्यायालयामध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याभाई याच्या जामीन अर्जावरची महत्त्वाची सुनावणी होणार आहे। साधारण दुपारी 11 वाजल्याच्या नंतर या सुनावणीला सुरुवात होणार आहे। जिल्हा व विशेष सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी जी आहे ती होईल आणि त्याच्यानंतरच त्याला जामीन मिळतो की त्याला अटक केली जाते हे पाहणं पण महत्त्वाचं असणार आहे। कारण की 6 दिवसांपासून सतीश भोसले हा फरार आहे आणि त्याच्याच अटकेच्या मागावरती जवळपास 2 विशेष पथकं आहे, त्याबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेचं देखील विशेष पथक त्याच्या मागावरती आहे। मात्र अजूनही तो तपास यंत्रणेला मिळालेला नाही आहे। त्यामुळेच त्याच्या अडचणीत आता निश्चितच 3रा गुन्हा दाखल झाल्यानं वाढ होण्याची ही शक्यता म्हटली जाते। कारण की जामीन अर्जावरती सुनावणी आहे आणि असं असताना त्याच्यावरती आता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर निश्चितच त्याच्या जामीन अर्जावरती सुनावणी होताना अडचणी होतील अशी देखील या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे। एकंदरीत जर पाहिलं तर मागील आठवडाभरामध्ये सतीश भोसले याच्या विरोधामध्ये जवळपास 3 गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि आता वन विभागाच्या फिर्यादीवरून हा 3रा गुन्हा जो आहे तो त्याला अडचणीचा ठरणार आहे। त्यामुळेच आता सतीश भोसले याला कोणत्याही परिस्थितीमध्ये एकतर अटक होईल किंवा तो शरण येईल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। अगदी, त्यामुळे आजच्या या सुनावणीमध्ये त्याचा अर्ज फेटाळला जातो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।